आपल्या माहितीसाठी मला सांगायचंय की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिल्या वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। 23,000 रुपये की 2100 रुपये महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेत पूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता, त्यामुळे स्पेसिफिक मला आपल्याला आवर्जून त्या निमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीने हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीने चालू राहील। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळाले। तर आपण पाहिलेलं असेल महिला व बालविकास मंत्री यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट दिलेली आहे, खुश खबर दिलेली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना पुढे बंद होणार नाही आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अर्थसंकल्प सुरू व्हायच्या अगोदर, संपायच्या अगोदरच आम्ही मार्च महिन्याचे देखील पैसे आता दिलेले आहेत आणि सुरुवातीला बोलतानाच त्या म्हणाल्या की आम्ही 36,000 कोटी रुपयांची 2025-26 या वर्षामधील 3 महिन्यासाठी त्याची तरतूद केलेली आहे। राहिलेले 9 महिने जे आहेत त्याच्यासाठी देखील डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये पुढील 3 महिन्यासाठी तरतूद केली जाईल। म्हणजे बघा तुमचे जे 2025-26 मधले 12 महिने आहेत, 12 महिने तुम्हाला 1500 रुपयांनी पैसे भेटणार आहेत, त्याची तजवीज झालेली आहे, त्याच्याबद्दलची या अर्थसंकल्पामध्ये तरतूद झालेली आहे। आतापर्यंत तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 9 हप्ते टोटल या ठिकाणी 3,000 रुपये दिले गेलेले असतील। काल परवा हे पैसे तुमचे आले असतील, तुमचे पैसे काल परवा आलेत का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा टोटल 3,000 रुपये आले आहेत की नाही, किंवा
किंवा फेब्रुवारीचे 1500 रुपये आलेले असतील तर तसेही सांगा. 1500 रुपये मार्च महिन्याचे आले की नाही तेही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. टोटल तुमचे सर्व पैसे आले असतील 3000 रुपये तर आले धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचणार आहे. तर बघा, बऱ्याच जणांनी कमेंट करून ही सांगितलेलं आहे की बऱ्याच जणांना 7 मार्चपासून 13 मार्चपर्यंत जवळपास फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये या महिन्याचे जमा झालेले आहेत आणि बऱ्याच लाडक्या बहिणी राहिलेल्या असतील तर त्यांचे देखील पैसे अजून देखील येऊ शकतात, कारण की हा मार्च महिना अजून संपलेला नाही. काही कारणास्तव प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल तर तुमचे देखील राहिलेल्या लाडक्या बहिणींचे मार्च महिन्याचे पैसे येऊ शकतात. तर बघा, आता त्यांनी बोलताना खूप महत्त्वाची माहिती दिली. काय म्हटलंय नेमकं ते आपण बघूयात. 21 रुपयांचा निर्णय जो आहे स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेणार आहेत. लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांची ग्वाही. बघा, निवडणुकीत मते घेतल्यानंतर विजयी झाले आणि आता लाडक्या बहिणींचीच फसवणूक केली. 1500 रुपयाऐवजी 21 रुपये देणार, महायुतीने दिलेला शब्द फिरवला, अशी टीका विधानसभेमध्ये विरोधकांनी केलेली आहे. तर बघा, सध्या तुम्हाला 1500 रुपये बंद नाहीत, हे 1500 रुपये तुम्हाला कायम भेटणार आहेत, परंतु 2100 रुपये बद्दल निर्णय या अर्थसंकल्पामध्ये होणं अपेक्षित होतं, अशी या ठिकाणी विरोधकांनी टीका केलेली आहे. तर मग हा 2100 रुपये करण्याबद्दलचा जो तुम्ही जाहीरनाम्यामध्ये त्याचं नमूद केलेलं आहे की 600 रुपयांनी वाढ करून 21 रुपये लाडक्या बहिणींना देऊ, मग ते कधीपासून देणार त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याबद्दल त्यांनी सुरुवातीला पत्रकारांशी बोलताना देखील व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिलेला असेल 21 रुपयाबद्दलचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेणार आहेत येणाऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी. म्हणजेच या ठिकाणी बघा, जो जाहीरनामा असतो तो 5 वर्षासाठी असतो असं त्यांनी सांगितलं. येणाऱ्या पुढील काही काळामध्ये योग्य वेळी तो योग्य निर्णय घेतला जाईल आणि ज्यावेळेस स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून निर्णय होईल त्यावेळेस स्वतः महिला व बालविकास विभाग त्याची अंमलबजावणी करेल. 2100 रुपयाची त्यावेळेसपासून सुरुवात केली जाईल असं त्यांनी सांगितलं. त्याच्याच स्वतः या ठिकाणी विधानसभेमध्ये या ठिकाणी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याविषयी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की हा जो निर्णय असणार 21 रुपयाबद्दलचा योग्य वेळ आल्यास त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. जसे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील त्या पद्धतीने त्याबद्दलची माहिती दिली जाईल. त्यासोबत लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांनी पुढं सांगितलं की लाडक्या बहिणींचा आलेख उंचावलेला आहे. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यासोबत त्यांनी म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणींचा या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आलेख उंचावलेला आहे. मागील काही महिन्यांपेक्षा जास्त या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे भेटलेले आहेत. जवळपास बघा, जुलै ते डिसेंबर 2024 मध्ये 2,33,64,000 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम दिली. तर जानेवारी ते मार्च 2025 मध्ये 2,47,40,00,000 महिलांना लाभ देण्यात आले असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर म्हणजे याच्यामध्ये वाढ झालेली आहे असं त्यांनी ट्विट करून देखील माहिती दिलेली आहे. त्यामध्ये आता 21 रुपयाबद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 21 रुपये देण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील. आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही, ही दक्षता महायुती घेईल असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 2 टप्प्यामध्ये पैसे जे आहेत देण्यासाठी 7 मार्चपासूनच सुरुवात झालेली आहे. जवळपास 13 मार्चपर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे देखील जमा झालेले आहेत. 2 टप्प्यामध्ये हे पैसे जे आहेत ते वाटप करण्यात आलेले आहेत. 1500 रुपयानेच पुढील तुम्हाला आता लाभ जो आहे प्रत्येक महिन्याचा भेटणार आहे. अजून 21 रुपयाबद्दलचा निर्णय याच्यामध्ये झालेला नाही. तर तुमचे पैसे आलेले आहेत की नाही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आलेले नसतील, तुम्ही पात्र आहात, फेब्रुवारीचे पैसे आले आणि मार्चचे आलेच नाही, तर तुम्हाला ladkibhin.maharashtra.gov.in ही जी अधिकृत वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची त्यावरती जाऊन तुम्हाला कंप्लेंट करायची आहे, जेणेकरून सरकारच्या लक्षात येईल की तुमचे पैसे आलेले नाहीत आणि तुमचे पैसे मग येऊन जातील. तुम्ही पात्र आहात, तुम्ही सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केलेले आहेत, फेब्रुवारीपर्यंत पैसे आले तुमचे आणि पुढचे मार्च महिन्याचेच पैसे जमा झालेले नाहीत, तर त्या पद्धतीने तुम्हाला तिथे जाऊन देखील कंप्लेंट करता येणार आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.